भद्रावती येथील ज्येष्ठ पत्रकार तथा भोई समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, मच्छीमार संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक दिलीप मांढरे यांना नागपूर येथील हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरंग सभागृहात भोई गौरव प्रतिष्ठानतर्फे भोई गौरव हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सदर कार्यक्रम दैनिक सकाळचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे, राजाराम म्हात्रे, नरेंद्र पडार यांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला असून दिलीप मांढरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। चंद्र मच्छीमार सहकारी संस्थे या संस्थेचे 1993 पासून सचिव पदावर कार्यरत असून या संस्थेमध्ये दैनंदिन व्यवहार, बँके व्यवहार, मासेमारी मोजमाप करणे तसेच इतर संबंधित कार्यालयाचे कामकाजाचं व्यवस्थित कामकाज पाहणे इत्यादी काम आजपर्यंत सांभाळत असून या दैनंदिन व्यवहाराचे अध्यक्ष श्री दिलीप किसन मांढरे हे 2023 ते 2028 पासून या पदावर कार्यरत असून या संस्थेचे कामकाज चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पार पाडित आहे। मी दिलीप किसनराव मांढरे, मच्छीमार मच्छीमार सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहोत आणि परत चंद्रपूर जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघ मर्यादित चंद्रपूर या मच्छीमार संघाचा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मी संचालक म्हणून अविरोध निवडून आलो। ही चंद्रपूर जिल्ह्याच्या मच्छीमार संघामध्ये निवडून येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे। मात्र या संस्थेमध्ये काम करत असताना हा माझा 5वा अध्यक्षपदाचा टर्म आहे। 2016 ते 23 वजा जाता जवळपास मी या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून गेले 30 ते 35 वर्षापासून काम करत आहे। मी संस्थेच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीने त्यांचं आर्थिक स्तोत्र कसं बळकट होईल या दृष्टीनं सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न केले आहेत। आमच्या संस्थेकडे जवळपास 5 ते 6 तलाव आहे। त्या तलावामध्ये बीज संचयन करणे, त्याचं संगोपन करणे, रात्री गस्त घालणे आणि हे सगळं करत असताना म्हणजे मला माझ्या संस्थेतील सर्व संचालकांचा सुद्धा म्हणजे तेवढाच हातभार लागतो आणि ते सहकार्य सुद्धा करीत असतात। बऱ्याचदा या संस्थेमध्ये म्हणजे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे। रात्री किंवा दिवसा या संस्थेच्या तलावामध्ये चोरी करतात। तर मागील वर्षीपासून जेव्हा मी संस्थेमध्ये या पदभार घेतला त्याच पहिल्या महिन्यामध्ये मी चोरी पकडली, संस्थेला दंड वसूल करून दिला। त्याचप्रमाणे आत्ताच या महिन्यामध्ये 2 लोकांना मी तलावामध्ये चोरी करताना रंगेहात पकडले, त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई केली। तर महत्त्वाचं म्हणजे इतर सभासद मेहनत करून पकडतात आणि काही सभासद विना परवाना जाऊन आपला फायदा कसा होईल याचा हे घेतात। त्यावर मी आळा घातलेला आहे आणि या पलीकडे मी कदापिही म्हणजे आपल्या संस्थेला चोरी होऊ देणार नाही। तर हे करत असताना मला म्हणजे बऱ्याचशा आमच्या संघटनांनी बहुमान दिलेला आहे।